दंडवत हो. तर त्या मधमेश्वराला विडा व्हायला लावला सर्वज्ञाने आणि स्वतःही व्हायला. तर का? ते म्हणाले उपाध्यांचे आणि कोणी कोणी व्हायला विडा दोघांनी. तर त्यांचे संत नासायचा उद्देश आहे सर्वज्ञांचा. म्हणजे काय होतं? संत असंत त्या उपाध्यांचं हे जर नाही नासलं, संतही नासावं लागतं. उपाध्य म्हणजे आपण सर्वजण. संताचंही नासावं लागतंय, असंताचंही नासावं लागतंय. तर तुम्ही दैवराटीमध्ये परमार्गात ईश्वर धर्मात राहू शकता, टिकू शकता. नाहीतर तुम्हाला ती शक्ती तिकडे घेऊन जाते. बरोबर आहे? दाइंबाला नेलं, अपोलोला नेलं वगैरे अशा. आणि सारंग पंडिताला काळ किंवा प्रारब्ध किंवा देवता हे संत कर्म तुम्हाला असं ओढत राहतं. तुम्ही विवेकाने आणि प्रयत्नाने साध्य करावं आणि त्यांना उपाध्यान इकडे आणायचे. आता त्यांचा सहकुटुंब पोरी बिरी सगळ्या येणार आहेत इकडे. हे सर्वांचं प्लॅन नियोजन चालू आहे. म्हणून त्यांचं संत आणि असंत नासलं. तथा जडफळयाची असंत नाशली. त्या लीळेमध्ये ईश्वर स्वरूपाने आता आखाटा निर्माण केलाय स्वरूपाचा. इथे जडफळया काय म्हणाले? तिथे जडफळयाचे असंत नाशिले. अशी लीळा आहे सर्वज्ञाची. कळायला खूप अवघड आहे, वाचायला खूप सोपी आहे. जडफळयाचा असंत सर्वज्ञ केव्हा नसतात, कुणाचा नसतात, का नसतात, असे 3 प्रश्न आहेत. हा अभ्यासाचा विषय. मग जडफळे पानात आहेत, विड्यात आहेत, आहे की नाही? लिंगाला स्पर्श केला त्या लिंगाच्या इथे असतील संपादकत्व. असा हा सगळा लीळेचा कार्यक्रम सर्वज्ञाने तिथे संपन्न केला आहे. भक्तिजनांच्या दृष्टीने काय? माधाने विडा खंगाळला स्वामींनी, हे की नाही? जलसिंचन केले, नाथोबासानी मंत्राभिषेक केला आणि बेल वाहिला. अशी ही सर्वसामान्य लीळा आहे. जडफळ्याचा असंत नासायला ईश्वराला खूप कष्ट लागतात. दार लावून हे असंत जीवनामध्ये नासावं. मग ही लीळा आठवताना तुम्ही असं मनामध्ये आठवावं की हे देवा श्री चक्रधराया, आता तुम्ही आमच्यासाठी मनोधर्म धारण करा. आणि हा विडा आमचा घेताना जसं त्यांचं संत नासलं जडफळयाचे असंत नाशले, अनर्घा कर्माच्या राशी नासल्या, म्हणून विडा लावतात. काल म्हणलं होतं तुम्हाला, विडा व्हायचे अनेक हेतू असतात परमार्थामध्ये, त्यातला हा एक हेतू आहे. आणि हरिपाळा देवाचा लिंग पूजेचा उपसर्ग होता, तो सिद्धी नेला. उपसर्ग शब्द इथं आलेला आहे, हे का नाही? नवस उल्लेख हेतू किंवा जोड म्हणूया आपण. उपसर्ग शब्द कुठे येतो बरं सूत्रपाठामध्ये? वचनात उपसर्गीला. कुठं आलाय लीळेमध्ये? चालेल, सूत्रपाठात नसेल तर लीळेत सांगा. वेगवेगळ्या अर्थाने हा शब्द मराठी साहित्यामध्ये चालतो. उल्लेखाला पण उपसर्ग म्हणतो.
उपदेशिला भेदाखिने युगे सुंदर, उपसर्गिला दादा चिंतनच करावं लागतं त्याला, आहे की नाही. चिंतनाला वेळ लागेल तुम्हाला, प्राज्ञा आणि प्रज्ञा लागेल तुम्हाला. तर तो सिद्धीनेला, त्यांचं देह आहे ना ते, हे देह गॉड गिफ्ट आहे. आणि देहामध्ये असंत आणि संत अनेक कर्म आपण घेऊन आलेले आहे. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, तिथून तो कार्यक्रम सुरू राहतो. जन्माकाळात आईच्या गर्भात आलं, सुरू झाला कार्यक्रम, हे का नाही. भेटीत तुष्टता मोठी, असं ते कितीतरी विचार करून गाणं लिहिलेलं असतं, कुठलं तरी. त्याच्यामध्ये खूप मोठा रस असतो. आता ते त्यांच्या पद्धतीनं लिहित असतील. तर हे इथे सगळं ईश्वराला पण न्यावं लागतं सिद्धीला. देवते आनंद दिला, हा विषय मागे पाहिलाय आपण, त्र्यंबकेश्वरला विडा वाहताना, आहे की नाही. तेथ जडपळया की, ते काय असेल तिथं ते, ती देवतेचा ती लाच घातला. त्या देवतेचा तिला लाच, म्हणजे लाच देणे म्हणजे काय, बोला पटपट. लाचू घातला, कमिशन दिलं तिचं, तिला भोग दिला. तेच अनेका अवताराचा संबंध म्हणून इथे अनेक अवताराचा संबंध आहे. त्र्यंबकेश्वरलाही अनेक अवताराचा, त्या पिंडीला. विज्ञानेश्वरालाही असा संबंध याला सर्वज्ञ रिकामे नाही कुठे जाऊन. तर अशा प्रकारे साधारणतः आपण या वेळेला थांबूयात, आहे की नाही. असं बरेचसे हेतू असतात, मतमतांतर असतात त्याच्यामध्ये. आता सर्वज्ञ नांदोराला, आहे की नाही, आलेले आहेत. आणि तिथे सर्वज्ञानी मंडळिकाचं नामकरण केले. मंडळिक नातवासांचं. कुठे केलं, कसं केलं, कोण्या प्रसंगावरून केलं, आणि आपलं असं करा असं म्हणून ही लीळा आठवायची. बोलायला कळाले की आता तुमच्या कळतंय का, भाग महत्वाचा आहे, तुम्ही करता का. कुठल्या तरी भावविश्वात राहावं लागतं माणसाला. असं वेगवेगळे भावविश्वामध्ये हा साधू फिरत राहतो, म्हणून त्याला साधू म्हणतात. त्याच्या मनाला त्यानं साध्य साधलंय, असं इकडे फिरतो तिकडं, जसं दिशा फिरतो तो लीळेच्या भोवती. आपण फिरतो मनाच्या, वासनेच्या, विचाराच्या, आहे की नाही. आपण लीळेच्या भोवती असं फिरतच नाही, तसं दिशा. मग ते स्वामींनी प्रार्थना करावं लागते स्वामींसाठी, देवा ही लीळा तुमची अष्टदिशा प्रकाशन करा, तुम्ही अवलोकन करा, म्हणजे आम्हाला कळल. पोथीच्या अगोदर दंडवत त्यासाठी घालतात. पोथी झाल्यावर दंडवत का घालतात, अशा अनेक कारण असतात बरं. विविध कारण, त्याचा ते कारणाचा उल्लेख स्पष्टीकरण होतच नाही, झालेलंच नाही, यासाठी घालतात दंडवत. ते पोथीच्या अगोदर वेगळ्या कारणाने, पोथी झाल्यावर का घालतात, पोथी ऐकायची म्हणून घालतात, झाल्यावर का घालतात, असं विचार करून सांगा. आपला असा भ्रम असतो की आपल्याला सगळं ज्ञान आहे, काहीच ज्ञान नसतं त्यात. काय ज्ञान आले, गुह्य इति गुह्ये तमम शास्त्र, गुह्यात गुह्यतरम, कसं आहे गीतेचं, इति गुह्यतमं शास्त्रं निदमुक्तं मया नघ, एतत् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतश्च भारत. कृतकृतश्च झालं, जीवन कृतकृतश्च करावं लागतं.
ही समिधा जीवनाची त्या ईश्वराच्या उद्धरण व्यापारासाठी अर्पण करावी लागते. हे की नाही? कर्णाला कृष्ण म्हणाले, तू असं आहे रे बाबा, चल म्हणाले तिकडं, तुला राज्य देत नाही म्हणाले, मी मित्रासाठी जीवन दिले. मला कळालं माझी आई आहे, थँक्यू म्हणाले गॉड. पण नाही, मी तुमच्या पक्षात नाही येऊ शकत. मग कृष्णांचा शेवटचा पत्ता होता तो, नाही ना? म्हणजे हा पट्टा इकडे आला, तो युद्ध संपतंय, त्याच्यावर जीवावर तर केलं होतं ते दुर्योधनाने संकल्प. असे कृष्णाचा शेवटचा आहे फासा नाही जमला, शेवटचा डाव होता कृष्ण. कसं असेल बरं, लीळा आठवता ना तुम्ही? ते आठवतं का नाही काय माहिती. असं सगळं राहोट्या, हजारो एकरमध्ये सैनिक. पहिल्या दिवशी कृष्ण तिथे गेले त्याच्या झोपडीत. त्याला मोठा आनंद वाटला, मला अरे विरोधी पक्षाचा माणूस इकडे आलाय, दंडवत वगैरे केल्यावर. हे सगळं चालू राहतं कार्यक्रम. नाही जमलं आहे की नाही शेवटी. संत असंत देवाला मोकळं करायचं होतं, ते क्षणात सगळं मिटलं असतं. एवढं मारायचं काहीच काम नव्हतं. लीळा देवाला 18 दिवस त्रास झाला ना, करावं लागलं स्वरूपाचं काम, सगळे करावं लागलं ते. तर म्हणाले असं, नाथोबासे मंडळीक आहेत, मंडळीका सारखं म्हणावं देवा, असं करा का ते म्हणावं लागेल तुम्हाला. उपाध्ये नाथोबाला आता पाठवणी देतात. सर्वज्ञ म्हणतात, मंडळीका तुम्ही आणि बटिका गावाशी जा, तुमची कुटुंबे अवसर करत असती, तयाशी वरो घाला, मग मागवते या. हो काजी. म्हणून दोघे उठले, दंडवते घातले, श्रीचरणा लागले. गोसावी बायसा करवी, शिदोरी खालविली. हे असे भाग्याचे आहेत. मला यांचं मोठं कौतुक वाटतं या दोघांचं. यांच्यावर लय प्रेम केले देवाने. शिदोरी घालायला लावली बायसांना, आहे ना. बायसांना करणं आलं ना सगळं, बायांना करावंच लागतं कुठं बी, की नाही. केली शिदोरी, दिली बायसांनी करून, आणि मग ते निघाले. त्यांचा विषय मिटला. आता हे इथून निघाले, 2 जीव निघालेत आता. प्रचंड मोठं, पुढच्या भेटीला ते खूप समृद्ध होऊन भेटतील, आहे की नाही. छान. असं संयोग वियोगाच्या लीळा पण आठवायला लागतात. मग आता कांदळदी लिंगाचा देवळे वस्ती, कांदळदी म्हणतात, आता कानळस म्हणतात त्या गावाला. नदीच्या गोदे तीराच्या काठी ते मंदिर आहे. बायशी गोसावयाचा ठया आपला प्रतिदिनीचा विधी केला, मग ते इरणेश्वरी वस्ती झाली. आज इथे मंदिर आहे. उदयाची गोसावी अग्निष्टिकेशी विजय केले, ते तासन झाले. बायशी गोसाव्याशी उदयाचा पूजावसर केला, मग गोसावी तेथून विजय केले. या स्थानाला वंदन करा आता. इरणेश्वरी वस्ती, तेथील सर्व पूजा अवसर आठवा. बायसांनी केलेला तो अवसर पहा, आणि आता सर्वांनी विजय करतात असंही पहा, अनुभवा. आणि माणिकेश्वरी लिंगाचा देवळी वस्ती चाशी असं. कानळसून चास या गावाला सर्वज्ञ आलेले आहेत. आता हे चासच म्हणतात. त्या गावाला कावेळीचं औषध मिळतं. आता हे चासाशी विजय केले, चास अवलोकिला, तेच चाशी असन झाले. तो चास म्हणजे बळीभद्र देवानी तो नांगर फिरवलेला आहे तिथे, आधी आहे ते स्थान तिथे. आता तुम्हाला तिकडं महाभारतात पुराणात जावं लागतं. किती ताकद असेल त्या विग्रहामध्ये, आहे का नाही.
नांगरच फिरवलाय त्यांनी. इथून जाऊन 2 किलोमीटरचा तो असा मोठा पाटासारखा आहे, तो पाशाने आजूबाजूला. तुम्ही पाहिलंय ते स्थान? त्याच्या बाजूला आसन होतं सर्वज्ञांना. आजही आहे ते स्थान आपलं. नदीमध्ये आता नाही होत या दिवसात, उन्हाळ्यात जावं लागतं. दगड फोडला म्हणजे ते इतकं पॉवर आहे, ती शक्ती बळीभद्र देवा. खांद्यावरच घ्यायचं ते आणि तो असा केला की 1000 किलोमीटर लांब जायचं आहे की नाही, लगे आणायचं ओढून. शुद्ध चैतन्याचा बळीभद्र देव, तो शुद्ध चैतन्याचा देवाची ओळख नाही. पुराणात वेगवेगळे मत आहेत. स्वामींचं मत किती स्पष्ट आहे की नाही, देवाच्या सेवेला अवतरलेली व्यक्त ओळखणे आहे ती. तर टिकेत काय लावतात अर्थ? बळीभद्र देव तो चैतन्याचा. अशी ओळखणे आधीनच होती आहे की नाही. कृष्णाने म्हणलं की ते ऐकायचे. सगळ्या भानगडी कृष्णाने कराव्यात. बळीभद्रांना राग आला की देवानेच पुन्हा लीळा करून शांत करा ओळखणे आहे की नाही. कृष्णाला कोणी हात लावता कामा नाही पण, आहे की नाही. लगेच भाऊ, आणि हे भाऊ असे तामस असल्यामुळे त्यांना युद्धाच्या वेळेला देवाने ठेवलंच नाही, आहे की नाही जवळ. कुठे गेले ते बळीभद्र देव? कुठं पाठवलं त्यांना? ओळखणीला मारले, तू जाय बरं आता. कटवलं देवा. हे डोक्याला ताप केला असता. म्हणजे तू कृष्णा खोटं बोलतो का रे, खोटं बोलून मारतो का रे. त्याने मारू दिलं नसतं बळीभद्राने, आहे की नाही. आडपान झालं असतं ते. त्या दिलं पाठवून. विदुराला एका दिशेला पाठवलं, ह्यांना एका दिशेला पाठवलं. चांगली माणसं जवळ ठेवली नाहीत देवाने. इमानदार माणसं असणारे हे काही कामाचे नाही. ते कर्णाला ठेवलं नाही देवाने युद्धामध्ये, आहे की नाही. त्यालाही पाठवून दिलं भीष्माच्या माध्यमाने. कर्ण कुठं होता युद्धाच्या वेळेला? महाभारत बी कळतं का नाही कोणास ठाऊक. युद्धात नव्हता कर्ण. भीष्माने त्याला हाकलून दिलं. तर म्हणे जोपर्यंत तू आहे तोपर्यंत मी तू आहे तो मी पण येत नाही रे. म्हणाले हट रे, तू कोण आहे. असं भांडणं झाली जाऊ. भीष्माने सांगितलं होतं, म्हणाले तो चल, तो असला मी नाही करत. मग भीष्म मोठे हेच होते नाही का, आगाव. पण हे कृष्णांचा हेतू आहे बरं त्याच्यात. कृष्णांचं आहे की नाही मनोधर्म कसा आहे देवाचा. हे दोघं राहतील एका वेळेला तर आपलं हरून जाऊ. लगेच भीष्माला त्याच्या माध्यमातून मीडिया केलं, त्याला दिलं काढून. तू मेल्यावर, तो मी मेल्यावर केंद्र आहे, तू आहे पण मी येतच नाही. म्हणजे अर्धा पत्ता पहिला विजय तिथं झाला पांडवांचा. कर्णाला काढून दे. 9 दिवस आलंच नाही ते कर्ण इकडे, बघितलंच नाही त्यानं युद्धाकडे. मग त्या 9 दिवसात कर्णाने काय केलं असेल? 9 दिवस काय केलं असेल? ते सगळी आपली जीवनगाथा, जीवनाचा प्रवास, सुख दुःख, मान अपमान, आणि कृष्ण कोण आहे. 9 दिवसात कृष्णांची आराधना केली कर्णाने. म्हणजे देवा, हे सगळं सत्य तू मला का सांगितलं नाही रे. मी वेगळा असला असता जगात. मी ह्या नालायकांच्या जवळ बसल्या पाप्यांची. त्यानं प्रायश्चित्त घेतलं 9 दिवस. जाऊ दे, मरणाचा असा बी आहे, पण कृष्णाने त्याला अवसर दिला 9 दिवस. प्रायश्चित्त घे, अनुताप कर, शुद्ध हो, मी तुला मुक्ती देतो. आहेच म्हणाले, मी तुझ्या ह्याला देतो मुक्ती. अगोदर भीष्मांना एकदा मुक्त करू दे, मग तुला मुक्त.
आता हे कुठं लिहिलेलं नाही बरं, चरित्र पुराणात आहे लिहिलेलं, आपल्या चरित्रात नाही. मग तुम्ही वाचनाला वेळ द्या, साधनेला वेळ द्या, टाइम काढा, वेळ काढा बरं. तुम्ही वेळ खूप अपव्यय घालता. वेळच पुरला नाही पाहिजे आपल्याला, असं एक सेकंद पण असं बिझी शेड्यूल पाहिजे. संसारात पैशासाठी लोक बिझी राहतात ना, रात्रंदिवस आहे ना, लेकरा बाळासाठी अहोरात्र कष्ट करावं लागतं, आहे की नाही. बघा तुम्ही बाहेर जाऊन फिरून येत जा, कधी कधी शेजारीच बघा ना, असं आजूबाजूला बघा, ते मजुरीने जावं लागतं, फिरावं लागतं, सकाळी जावं लागतं, संध्याकाळी यावं लागतं, आल्यावर हेडपडे बडवावेच लागतात, नवऱ्याचं करावंच लागतं, हे की नाही. 10-10:30 पर्यंत कुठं नसतोय भांडे घासायचा, आहे ना. पाहत नाही का तुम्ही, काल तर रात्री 11 पर्यंत कुठं नव्हतं, भांड्यांचा आवाज येतो. किती लोक आहेत घरात, 4 आणि 1 पाहुणे. तुलना करा ना तुम्ही आपली आणि संसाराची. मग का करू नये आपण. तर ते आता कानळस हे ते सर्वज्ञाने विजय केले तिथून. सुरेगावी आदित्य वस्ती, सुरेगावाला सर्वज्ञ तिथे आज स्थान आहे. सुरेगावापूर्वे कुंभारवाडा आदित्य, तेच वस्ती झाली. आपली कॅसेट जाऊन आली तिथे आहे ना, सुरेगावाला ताडणाचं खाऊन. त्या लोकांचा फोन येतो मला, कोळ्या लोकांचा. सुरेगाव, तिथून सोनारी आदित्य वस्ती, सोनारीला नदीमध्ये आहे आदित्याचं मंदिर, नदीच्या बाजूला आहे ते. संवत्सरी सिंगेश्वर आसन आदित्य वस्ती. आता संवत्सरला इथे महानुभाव आहे, आपला आश्रम, ब्रह्मविद्या पाठशाळा आहे तिथे. आज त्या सिंगेश्वरा, हा सिंगेश्वर कोण माहिती आहे तुम्हाला. ऋषीशृंग वचन आहे की देवाचं. ऋषीशृंग स्त्री पुरुषे साईबाबांनी परिसरामध्ये पुराचे. ही कथा इथली आहे, शृंगेश्वराचं ते मंदिर आहे. तिथंच ती स्वर्गातून आली होती, मेकअप करून अप्सरा, डान्स केला तिने, है ना, पानाचा विडा दिला. आणि हा ऋषीशृंग आहे, आणि विभांड कृषीची कथा सर्वज्ञांनी सांगितलेली आहे. त्याचा मुलगा आहे हा. त्याला साधना करून डोक्याला शिंग फुटलेला आहे, त्याच्या ऋषीशृंग आहे तो. ब्रह्मांड त्याच्या हातात आहे. त्रैलोक्यावरती राज्य कमवलेलं आहे त्या साधून. आणि त्याला त्याची गरज भासली कुठे, दशरथाच्या पुत्र कामिष्ट यज्ञासाठी. तुम्हाला तो साधू येईल तरच होईल, आम्ही साधू नाहीत. सर्व ऋषीमुनींनी सांगितलं, 33,000 करोड ऋषीमुनींनी सांगितलं दशरथाला, बाबा मंत्रही म्हणतो आम्ही, पण आम्ही ऋषी आहोत, साधू नाही. दशरथ चाटच पडला, मला आराम करा, इतक्या दिवस मी तुम्हाला गायी दिल्या, खाऊ घातलं, आणि तुम्ही आता म्हणताय आम्ही साधू नाही आहे. तुम्हाला आता केलं ना मंत्र तुमच्या पुढे, पुत्र कामिष्ट यज्ञ, तुम्हाला पोरग होत नाही, या मंत्र उच्चाराचा तो उद्गाता तिथे आहे म्हणाले. त्यांना घेऊन या. त्याने फक्त एक समिधा टाकायची, हात लावायचा, मंत्र म्हणायचा. मग राम जन्माला. मग ते पायस नाही आलं का, त्यांनीच काढलं ह्या बाबाने. तर हे बाबा असे सर्वश्रेष्ठ साधू आहेत, त्यांच्या नावाने ते मंदिर आहे शृंगेश्वराचं. त्याचं काही ऋणानुबंध असलं, सर्वज्ञ गेले तर तिथे आहे की नाही. मंदिर आहे तिथे, गोदेच्या काठी मोठं मंदिर आहे तिथे.
हे आम्ही असं ऐकायला तुम्हाला जे सहज सांगतो ना मी, ती माहिती गोळा करायला आमचे कितीतरी वर्ष आणि काळ गेला. खूप काळ गेला या ज्ञानार्जनासाठी. 17 वर्षे गेले. गुरु लोक थोडी सांगत असतात, ते पोथी सांगून सगळं मोकळे होत असतात. त्यांना टाइम असतो का? हे आपले नाहीतेपणे अभ्यासावं लागतं साहित्य. मग त्यावेळेला आपल्याकडे पुस्तकं नाहीत, पैसे नाहीत, जेवणाची सोय नाही. जे असेल ते खावं लागतं शिळं बसा. पाण्याची सोय नाही, पाणी खारट प्या. अत्यंत कष्टातून ही माहिती तुम्हाला भेटते, जी भेटते ती. म्हणून मी थोडंसं राखूनच सांगतो तुम्हाला, कारण तुमची क्षमता वाढणार गेली ऐकून. ते ज्ञान संग्रहित करावं लागतं असं. प्रचंड मोठं ज्ञान आहे आणि आपण शब्द ज्ञानात आहोत, त्याच्यामुळे आपण त्या ज्ञानात राहायचं असतं. सतत सतत त्या विचारात राहिलं तर तुम्ही देवाची साधना करू शकता. नाही तर गबाळ खांद्यावर, ऐक नाही, गबाळ डोसक्यावर चालले छरदोबा. चाले निघाले अस्थिपरीचा, विरोध प्रवास सुरू होतो. सर्वज्ञ तिथे आलेत. आता आठवत असं सर्वज्ञांना हे इथं घडलं. तिथं नारदाची नारदी पण आहे बरं का. नारदालाही वाटलं होतं ना आपण लगीन करावं, आहे का नाही? कृष्ण महाराजांच्या लगीन करायचंय स्वामीवाले भाड्या, बघू कर तुला. बरं थांबा, तुला लगीनच दाखवतो तुझं. ते 60 लेकरं काढले नारदाने, आहे का नाही? नारदी होऊन 60 संवत्सर झाले तिथून पुढे, आहे ना. मग ते एका संवत्सराचं नाव या भारत देशामध्ये पडलं. आता आपण कोण्या संवत्सरात आहोत? विक्रम नाव संवत्सरी. आपण आता विक्रम संवत्सरात बोललेलं कळालंय का तुम्हाला? असे 60 संवत्सर आहेत. त्या संवत्सराची माहिती आपल्या ग्रंथालयात आहे. ते सगळं डिटेल्स, काळ वगैरे ते पुस्तकच आहे ते. चला असो. तर त्या संवत्सरला एक संवत्सर सर्वज्ञ आता पाहत आहे तिथे. हे संवत्सर कोणी निर्माण केले? जाऊ दे, आता ह्या इतिहास लय मोठा राहील. ऋषी शृंग तुम्हाला सांगितलं. विभांडक ऋषीच्या तिथे आपलं रुक्मिणी संवर्ध जन्माला आलं. कोणी केलं तिथे? आपलं रुक्मिणी संवर्ध म्हणतो मी. त्याच्या 3 इच्छा होत्या ना. चांगदेवाच्या पायऱ्या किती? 3 इच्छा होत्या त्या साधूंच्या. मला मरायचे म्हणाले, पण रुद्रपूरचे कळश कसे आहेत, चांगदेवाच्या पायऱ्या कशा आहेत, आणि चांगदेवाची उभी त्रिभंगी मूर्त कशी त्रिभंगी कसे राहिले, आणि पायऱ्या कशा आहेत. पायऱ्या आणि त्याला परिस पाहायचा होता असं वगैरे वगैरे असे कथानक आहेत आपल्या अन्वयामध्ये. मार्गरूढीत येतं ना ते. मार्गरूढी अभ्यास करून सांगा. अशी गरजभर काहीच नाही ना आपल्याला. कुठे जायचंय? त्यासाठी तुम्ही अभ्यास करा. मी काही 1 मिनिटात नाव सांगून मोकळं होईल. ते विभंड कृषीचं स्थान आहे तिथे. आज तिथे आता जायला रस्ता पण झाला आहे. आता गाडी जाते. पहिले गाडी जात नव्हती. मंदिर आहे तिथे नेपाळचं. बाजूला स्थान आहे आपलं इथं. खूप सात्विक स्थान आहे. तर असे हे विभांडक आठवण ठेवावी. तर आता संवत्सर आणि शृंगेश्वराला चौकी उभा राहिले. चौकामध्ये आधी स्थान आहे आपलं, ओरिजिनल मंदिर आहे जिथे. 82 झाडूने आसन केले. मग गोसावी शृंगेश्वराच्या गाभाऱ्याच्या दारसंका धरुणी शनैक भित्री अवलोकन केले आणि येऊन असणे उपविष्ट झाले. तुपाचा पूजावसर झाला. अरवनाती झाली. गोळा झाला. विडा वळगवला. उपवड झाला. उपवड झाला. मग आदिती वस्ती झाली की जिथे आता आश्रम आहे.
दुसऱ्या मजल्यावर स्थान आहे ते. पण त्याच्या अगोदर त्या चौकात त्या दारशंका नमस्कारी आहेत, आजही आहेत त्या. बरं, आठवणीतून तरी आठवण करून दंडवत करावा आपण त्यांना. का पाहिलं सर्वज्ञाने क्षण एक भित्रात? काय पाहिलं, काय अवलोकन केलं? ते नाही कळालं तर आपणाला अवलोकन केले असं. आपल्या घरी आपल्या झोपडीत राहिले तर आपल्या दारात सर्वज्ञाने यावं, आपणाला पाहून जावं. एवढी तरी लीळा आठवायला काहीच हरकत नाही. देवाने पाहिल्यावर नक्कीच आपलं चांगलं होईल, आहे की नाही? वाईट तर नक्कीच होणार नाही. का वाईट होईल देवाने पाहिलं? धारशंका धरून क्षणभर पाहावं, असं काय ते अद्भुत लीळा आहे. बरं, अशी सोपी नाही ती कळायला, पण आठवायला काही हरकत नाही तुम्हाला. आपल्यासाठी आठवा. तुम्ही तुमच्या रूममध्ये बसलेले आहेत आणि सर्वज्ञ तुम्हाला अवलोकन करताय. काय पाहत असतील आपल्याकडे देव? काय अपेक्षा असं? मुलगा आला बाहेर देशाहून कमवून तर आईवडील अवलोकन करतात त्याच्या चेहऱ्याकडे, आहे ना? किती कमवून आणलं. नवरा आला तर बायको बघती किती कमवलं. आणि लेक गावाहून आली तर माहेर, सासरून लेक आली माहेरला तर आई पाहते हिनं काय कमवलंय. सगळे पाहत असतात. ही सृष्टी सगळी पाहण्यासाठीच आहे. सृष्टीचा एक नवीन आयाम आहे पाहणे. डोळे बंद करून पाहतात, कोणी उघडे ठेवून पाहतात, पण पाहतात. सगळा कार्यक्रमच पाहण्याचा आहे. बघा तुम्ही, मुलगा जन्माला की पाहायला जातात, हे की नाही? हां, लगीन झालं की पाहायला जातात, पोरगी पाहायला जातात, मेल्यावर पाहायला जातात. पाहायचाच कार्यक्रम आहे सगळीकडे. पाहायला जातात का भेटायला जातात? आहे की नाही? पाहायला जातात. पाहणे म्हणजे पहा, विचारा. स्वामी पण पहा म्हणाले की नाही? पहा. अशी साध्या साध्या शब्दातून ब्रह्मविद्या जन्माला येते, एक नाही? स्वामींच्या पहा म्हणाले. पहा, चांग विचार. पहा शब्दावरून पाहणे निघालं. त्यातून सृष्टी. देवाने काय पाहिलं पहिले? जीव स्वरूपात, तम स्वरूपात जीव आहेत म्हणाले, निरानंद आहे, ते पाहिलं देवाने. असं तिथून सुरू होत आहे पाहण्याचं. म्हणून हा पाहण्याचा कार्यक्रम असतो. हा दररोज स्वामी आपल्याला काय करतात? दशदिशा अष्टदिशा पाहून मग मंगळ करतात ना. पाहिल्याशिवाय कसं होईल ते? मग आपल्याला पाहत असतील आपलं थोबडं, आणि किती काय गुमट जोडलंय, नाही? किती आक्रोश मांडलाय, आहे की नाही? सगळं कळतं ना तिथे. अरे काय चाललंय रे बाबा तुझं? मी तुझ्यासाठी भिकारी झाला, माले झाडोवाडीत फिरला, तू काय असं टेन्शन घेऊन बसलाय ना? तुला काय आहे का माले डोकं? मग पाहण्याची लीळा, अवलोकन करणे, याला काय म्हणायचं? अवलोकिला, अवलोकन लीळा. अवलोकन लीळेमध्ये आपल्याला पाहायचं असते. असा हा महिमभट्टाचा उद्देश आहे लीळा चरित्र लिहिण्याचा. त्यात काय तत्वज्ञान सांगितलं का बरं? दाळ चोरी दाळ शंका धरल्या मध्ये अवलोकन केलं, ह्याचा आपल्याला काय फायदा आहे? हा फायदा आहे, स्वामी दररोज आपल्याला वाढोवाढी दिवसात येतात, दारशंका धरतात आश्रमच्या मठाच्या. हो का? मठ व्यवस्थित चाललाय का? माझी देवपूजा प्रसाद व्यवस्थित आहेत का? आपल्या असं वाटतं ना देवाला, आहे की नाही? हा माझा साधू, माझी साधूबाई व्यवस्थित झोपली का? व्यवस्थित जेवली का? व्यवस्थित ते पण झालं पाहिजे ना, आहे की नाही?
व्यवस्थित देवदेव केला का तिथं मात्र दुःख वाटेल स्वामींना, आहे की नाही. आपल्या मठात जर पाहिलं देवाने, सगळं व्यवस्थित आहे, फॅन आहे, ओके, व्यवस्थित नाश्ता जेवण व्यवस्थित करतात, व्यवस्थित झोपतात नाही लेकरं माझे, आईचं मन आहे ना ते. बरं, व्यवस्थित झोपले ना, बरं, 8 सकाळी 6 तास, संध्याकाळी 12 तास, ओके, व्यवस्थित झोपतात ना, ओके ओके, छान छान, माऊलीपणच आहे ते. बर बर, ठीक ठीक ठीक, छान आहे. कसे माझे लेकरं झोपले. स्वामींना मांडीवर घ्यायची इच्छा झाली तर देणार नाहीत मांडी, आहे की नाही, तिथूनच बाहेरून जातील. स्वामींना समजणं किती कठीण आहे का आणि किती सोपं आहे. पश्चात पहारी उठून स्वामी काय करत असतील, सगळ्या मोठ्या आश्रमाने जात असतील देव, आहे की नाही. दारशंका धरून पाहत असतील. तर स्वामी आता आदित्य गेले, तिथे वस्ती झाली. दुसरा सिंगेश्वरी आसन. उदयाचा पूजा अवसर झाल्यानंतर गोसावी पहिला आडी दुसरा सिंगेश्वरी विजय केले. तिथं आसन झाले. दुपारचा पूजा अवसर झाला, आरोग्य झाली, गोळा झाला, विडा उळगवला, पहोळ झाला. हे दुसरं सिंगेश्वर म्हणजे विभांडक ऋषीचं जिथे आहे आश्रम, तिथे त्याला दुसरा सिंगेश्वर म्हणतात. मग तिथून कुंकुम ठाणी अग्निष्टिके वस्ती झाली. अशा प्रकारे सर्वज्ञांचा हा प्रवास इथे आज थांबत आहे. दंडवत